तर तिकडे पूर ओसरल्यानंतर पुण्यामध्ये समस्यांचा महापूर बघायला मिळतोय। पुण्यामधील अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। घाणीमुळे रोगराई पसरण्याची भीती आता व्यक्त केली जाते। ठोस उपाययोजना दिसत नाहीयेत असे आरोप पुणेकरांकडून केले जातात। प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप पुणेकर करतात। नगरीत पाणी शिरलं आणि मोठं नुकसान या सगळ्या गोष्टींचं झालेलं आहे। काही लोक आहेत आपल्यासोबत। तिसरा दिवस आहे आजचा। काय नेमक्या आजच्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला अडचणी दिसतायत समोर? काय काय तुमच्या या निमित्तानं मागण्या असणार? लाईट आणि पाणी, मेन म्हणजे लाईट पहिले चालू पाहिजे। म्हणजे त्याच्यामुळे पाणी तर येऊ शकतं, टाकीवरती येऊ शकते। आजचा कितवा दिवस आहे पाणी नाही तुमच्या या सगळ्या भागामध्ये? पाणी नाही, तिसरा दिवस आहे। तिसरा दिवस। तुम्ही आता टँकरनं खालून वर पाणी नेताय? हा हो। किती लोक आहेत साधारण ज्यांना अशा पद्धतीची अडचण आहे आणि काय मागणी आहे? सगळ्यांना तशी अडचण आहे। बरं, कारण पाण्याची आहे। पाणी महत्वाचं आहे। लाईट नाहीये असं तुम्ही म्हणताय। जनरेटरची वगैरे काही सोय केली आहे का या सगळ्या सोसायट्यांसाठी? फक्त साफ करण्यासाठी केली, बाकी नाही। ह्यांनी लाईट वगैरेची सोय करायला पाहिजे रात्रीची, तशी काही केली नाही। प्रशासन उदासीन आहे। कितवा दिवस आहे? फक्त दिखाऊपणा आहे। तिसरा दिवस आहे। कामाचा दिखाऊपणा, योजना शून्य। 7 फूट करत पाणी आलंय। बर, काय सगळं आहे ते सगळं गेलं। काय टीव्ही फ्रीज लाईट नाही आता आजचा तिसरा लाईट आली तुमच्या? कुठे सोसायटी? इटल सोसायटी बेटा नाही, इथे या भागात लाईट आहे का आता? इथे लाईट नाही। तिसऱ्या दिवशी तुम्हाला कुठल्या अडचणी सामोरं जावं लागतंय? पहिली गोष्ट लाईट नसल्यामुळे पाणी मोटर वगैरे चालू नाहीये, त्यामुळे बाकीचं सगळं आधीच विस्कळीत झालेलं आहे। तो पहिला हे करायला लागेल। बरं, आता काय मागणी आहे तुमची? काय झालं पाहिजे आजचा तिसरा दिवस? तुम्हाला काय काय मदत अपेक्षित आहे? मग आता लाईट पहिले हे पाहिजे, जेणेकरून आमच्या सोसायटीमध्ये पाणी वगैरे हे करता येईल। पाणी नसल्यामुळे खूपच हाल झालेत। प्यायचं पाणी नाहीये। पाण्याचा विसर कमी झालेला आहे। सरकारकडनं काही अशी ठोस कारवाई झालेली नाही इकडे आणि भरपूर काही नुकसान झाले लोकांचं। 3 दिवस झालं लाईट नाही, पाणी नाही। पाणी आलंय तरी आम्हाला लाईटमुळे भरता येत नाही, कारण टाक्या खराब झालेल्या आहेत। पाणी पूर्ण ग्राउंड फ्लोअरला पूर्ण पाणी आतमध्ये शिरलंय, त्यामुळे टाकी आमची ग्राउंड फ्लोअरला आहे। ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे ते घाण त्याच्यामध्ये गेले आणि ते वापरता येत नाही पाणी आम्हाला। नेते येऊन गेल्यानंतर काही फरक नाही, काहीच नाही। आता सध्या बघा, माझं खाली ग्राउंड फ्लोअरला घर असल्यामुळे माझे डॉक्युमेंट वगैरे सर्व जळालेत, म्हणजे भिजल्यामुळे सर्व आतराय पांघरायचं सर्वच माझं खराब झालेलं आहे। अक्षरशः मी यांच्या फ्लॅटमध्ये राहतो। आता यांनी मला जागा दिली राहायला, म्हणजे आता वरी राहा म्हणले। आता पाणी आम्हाला काहीच नाही, आमचे भांडे वगैरे सर्वच वाहून गेलेले।